आणि एक धक्कादायक असा प्रकार घडलाय कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरातील एका बँकेतील मॅनेजरनंच ग्राहकांना गंडा घातल्याची बातमी सध्या समोर येते आहे। बँकेच्या ग्राहकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक या मॅनेजरनं केली। कोल्हापुरातील क्रशर चौक आणि शिरोली शाखेतला हा धक्कादायक असा प्रकार। मुदत ठेव आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे। कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांकडून या आरोपीला अटक झाल्याची माहिती सध्या मिळते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। गौरी, विकास माळी असं या मॅनेजरचं नाव आहे, ज्यांनी हा कारनामा केलेला आहे। जवळपास 16 जणांची फसवणूक त्यांनी केलेली आहे। यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये तसंच मुदत ठेव मध्ये गुंतवून आपल्याला ज्यादा परतावा या ठिकाणी मिळू शकतो असं सांगत त्यानं 16 जणांची फसवणूक केलेली आहे। आणि ही सगळी दृश्य आणि त्याचे फोटो देखील पाहतोय। न्यायालयात हजर करत असताना त्यानं तोंडावरती हात लावत म्हणजे तोंड लपवत तो जात असताना देखील पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे या मॅनेजरनं 16 जणांची कोट्यांची फसवणूक जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे एक धक्कादायक प्रकार, एकीकडे बँकांमध्ये आपण ठेवी ज्या आहेत त्या विश्वासानं त्या ठिकाणी ठेवत असतो, मात्र एका नामांकित बँकेतील एका मॅनेजरनंच अशा पद्धतीची फसवणूक जी आहे ती अनेकांची केलेली आहे। त्यामुळे एक धक्कादायक प्रकार जो आहे तो कोल्हापूरमध्ये समोर आला। त्यामुळे निश्चितच या चौकशीनंतर आता आणखीन कोणकोणत्या बाबी ज्या आहेत त्या समोर येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। गौरी, नक्कीच शेखर, काय नेमकी कारवाई केली जाते या आरोपीवर हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।